राहण्यासाठी एक आरोग्यमयी वातावरण मिळालं पाहिजे आणि त्यांना चांगलं भयमुक्त वातावरणात त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे. जसे की तुम्ही गिरणा विद्याप्रसाद या शिकलात, अतिशय छान चांगलं तुम्ही ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या आपल्या क्षेत्रात आपल्या स्किलनुसार यशस्वी झाले आहात. आणि म्हणून आपल्या मुलांनाही तुम्ही योग्य संस्कार द्या, योग्य वळण द्या, योग्य दिशा द्या. आता मला बऱ्याच आठवणी पाहता पाहता जाग्याला सुरुवातीला आल्या त्या मला असं वाटलं की अरे मी ओळखत नाही, परंतु हळूहळू नावं समोर आली, चेहरे समोर आले आणि नंतर मला प्रत्येकाची ओळख पडू लागली. त्यामध्ये आता माझ्या वेळच्या सुवर्ण आहे, प्रशांत आहे, महेंद्र आहे, नंतर पगारे आहे, गणेश आहे, नंतर मनसुरी आहे, बऱ्याच तेजस्वी. आता मला त्यांना मला ओळख पडली. सगळ्या मैत्रिणी माझ्या ओळखीच्या झाल्या. नंतर आहे दुपारी काय आणखी बरीचशी नावं प्रत्येकाची. तर या सगळ्या मैत्रिणींमध्ये मी स्वतः रमत असायचे, स्वतः माझं आनंद शोधत असायचे. पण तो आनंद आता मिळेल असा झालेला आहे. सगळीकडे अशी भीषण अशी रणरणत्या गुणाची परिस्थिती आहे, रणरणत्या गुणाची जाणीव होत आहे. पण या रणरणत्या रणरणत्या गुणाची जाणीव होत असताना अतिशय एक आध्यात्मदायक झुळूक यावी आणि मनाला गारवा देऊन जावी आणि त्या झुळकीचा आनंद मनात मागे नसावा. आणि असेच तुम्ही झुळूक करून आमच्या आयुष्यात आला आणि इतका गारवा दिला की हा गारवा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, धन्यवाद आहे तुमचे की इतका सुंदर कार्यक्रम निवडणाऱ्याच्या विद्यार्थ्यांनी घडवून आणला आणि आम्हाला हे स्टेज उपलब्ध करून दिलं. तुमचं तर गेट टुगेदर सुरूच आहे, पण आम्ही सुद्धा एकमेकांना बघतो आहोत, भेटतो आहोत आणि आम्ही सुद्धा आमचं गेट टुगेदर तिथल्या बसल्या का असेना आम्ही एन्जॉय करतो आहोत आणि आम्ही